पुढच्या बातमीकडे वळूयात। मुंबईतील परिस्थिती आता पूर्वपदावर येते। हवामान खात्याकडून आज मुंबईला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। खबरदारीसाठी प्रशासनाकडून शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। ठाणे, पालघर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुंबईमध्ये काल पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। रात्रीपासून मुंबईमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे मुंबईमधील रस्ते वाहतूक जी आहे ती सध्या सुरळीत असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु काल दुपारपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली होती, त्यामुळे काल मुंबईतलं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। काल मुंबईमधल्या पूर्व द्रुतगती मार्ग असेल, पश्चिम द्रुतगती मार्ग असेल आणि त्याचसोबतच JVLR फ्रीवे या सगळ्याच या मार्गांवरची वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात काल रात्री आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे जे मुंबईकर चाकरमानी जे आहेत ते आपल्या घराकडे निघालेले होते, त्यांना मोठ्या मनस्ताप जो आहे तो काल रात्री झेलावा लागलेला होता। परंतु काल रात्रीपासून मुंबईमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यामुळे सध्या मुंबईमधील रस्ते वाहतूक जी आहे ती सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण पूर्व द्रुतगती मार्गावरती आहोत आणि ही पूर्व द्रुतगती मार्गाची सध्याची सायन परिसरातली ही दृश्य आपण सध्या पाहू शकतो की वाहतूक कोंडी कुठेही नाहीये आणि रस्ते वाहतूक जी आहे ती सध्या सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबतच आज मुंबईला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। कमलेश डोंगरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।